ओम नमः शिवाय. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात आणि यंदा म्हणजेच 6 सप्टेंबर 2024 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे. या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरतालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही समजेल अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची हे सांगणार आहे. त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजा कोण कोण करू शकतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर हरतालिकेचे व्रत कोणतीही स्त्री करू शकते. कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत या स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकतात. पार्वती मातेने हे व्रत केले होते महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील मुली विवाहित स्त्रिया हा व्रत करतात. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो. तर यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. हरतालिकेच्या पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे वाळू. या दिवशी वाळूचाच महादेव बनवून त्याची पूजा करतो आणि ती वाळू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्याचबरोबर पत्री देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये फळझाडे, फुलझाडे, बेल, आघाडा, दुर्वा यांचा समावेश असावा. नैवेद्यासाठी कोणत्याही 5 प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता. तसेच महादेवाची पूजा पण आहे तर त्यासाठी बेलपत्र आणि पांढरी फुले पण लागतील. त्याचबरोबर विड्याची पाने, आघाडा, दुर्वा, फळ, धोत्र्याचे फूल घ्यायची आहे. त्याचबरोबर हळदी, कुंकू, पंचामृत, शुद्ध पाणी, अक्षदा, विडा, साहित्य, भस्म आणि चंदन आणि गणपती म्हणून एक सुपारी घेतलेली आहे. गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि वस्त्रमाळ पण घ्यायची आहे. तर पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत म्हणजेच हळदी आणि कुंकू लावलेली वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी. इथे आपण महादेवाबरोबर माता पार्वतीची पूजाही करतो. त्यामुळे माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार पण घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे वरील सांगितल्यापैकी तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही मनोभावे पूजा केली तर इच्छित फळ मिळू शकतं. हरतालिकेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करून घ्यावे. या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता. त्यानंतर स्वच्छ व नवीन कपडे घालायचे आहेत. तुम्ही साजशृंगार करू शकता. त्यानंतर आपली रोजची घरातील देवपूजा करून मग आपण ही पूजा सुरू करू शकतो. देवासमोर एक पाट मांडायचा आहे. तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट मांडावा. त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावर एक वाळूचा महादेव बनवणार आहोत. त्यानंतर महादेव बनवून झाल्यावर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांना स्वतःला हळदी कुंकू लावायची आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा सुरू करायची आहे. तर अनेक जणांना असं वाटेल की आपल्या घरामध्ये तर महादेवाची पिंड आहे तर मग आपण ह्या पिंडीची पूजा करू शकतो का? नाही, कारण हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे. म्हणून आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांची पूजा करायची आहे. आता तर महादेव इथे आहे तर मग नंदी तर हवाच या ठिकाणी. तर आपण एक छोटासा डी करून नंदी पण काढून घ्यायचा आहे जसं मी दाखवलं आहे तसे. त्याचप्रमाणे आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे उभ्या आकाराचा आणि पण माता पार्वती ही त्यांच्या एका सखीसह काढायचा आहे.
कारण ही पूजा माता पार्वतीने त्यांच्या सखीसोबत केलेली होती, म्हणून आपण तिची सखीसुद्धा काढणार आहोत. तुमच्याकडे जर माता पार्वती आणि त्यांच्या सखीची मूर्ती असेल तर तुम्ही तीही मांडू शकता. तर आपण आता पूजेला सुरुवात करूया. तर कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण अग्नीच्या साक्षीने तो पूजा करतो, बरोबर. तर आपण सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू अक्षता फूल वाहून देवाला नमस्कार करायचा. आणि त्याच्यानंतर आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करतो कोणतीही पूजा करण्याच्या आधी. तर त्यासाठी एका ताटामध्ये गणपती म्हणून आपण एक सुपारी घेतलेली आहे ना, तर ती ठेवायची. आणि आपण त्या गणपतीला म्हणजे सुपारीला शुद्ध पाण्याने आणि पंचामृत घालून 3 वेळेस शुद्ध पाण्याने स्नान करून घ्यायचं. त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ही वाले श्लोक म्हणून घ्यायचं. त्यानंतर हळदी कुंकू वाहून आपण तो गणपती बाप्पाची स्थापन करायचं आहे त्याच पाट्यावरती. परत गणेश पूजन आपलं झालेलं आहे ते. आणि गणपतीला चंदन, हळदी कुंकू अक्षता त्यांना प्रिय असणारे लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे. त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. 3 वेळा पाणी फिरून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं. त्यानंतर आपण महादेवाची पूजा करूया. तर एक फूल घ्यायचं शुद्ध पाण्यामध्ये बुडवून महादेवावरती, त्याचबरोबर गणपती, नंदी, पार्वती माता आणि सखीवरती पण शिंपडून घ्यायचं आहे. आणि पंचामृतही तसंच करायचं. त्यानंतर अक्षता व्हायची आहेत आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावून हळदी कुंकू अक्षता आणि फूल व्हायचे आहेत. पांढरी फुलं घेतली असेल तर ते महादेवांना अर्पण करायची. आणि पांढरी वस्त्रमाळ पण आपण घेतलेली तर ती पण महादेवांना अर्पण करायची. आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती, पार्वती माता त्यांच्या सखीला घालायचं आहे. धोत्र्याचे फळ आणि धोत्र्याचे फूल जे काही तुम्ही घेतलेले आहेत तर ते पण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करून ठेवायचं. तसेच पत्री या पूजेमध्ये महत्त्वाचा भाग आहे. महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे. तर बेलपत्र आपल्याला पालथा ठेवायचा आहे महादेवाच्या पिंडीवरती. आणि ओम नमः शिवाय हे 3 वेळेस मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तर आता आपल्याला एक गणपती बाप्पांचा आणि दुसरं महादेव पार्वतीचा, तर अशी 2 पाने आपल्याला घ्यायची आहेत. एकावरती 2 पाने ठेवायची. आणि आपण पूजेसाठी जे साहित्य लागतं आपल्याला खोबर, हळकुंड, बदाम, सुपारी आणि 1 रुपयाचा नाणं एवढं साहित्य त्या पानावरती ठेवायचं आहे. त्याला पण फुलांनीच पाणी वगैरे शिंपडून हळद कुंकू अक्षता फुलं वाहून ठेवायची आहेत. आणि माता पार्वतीला सौभाग्याचा वाण म्हणून आपण जे वाण घेतलं होतं सौभाग्याचं, बांगडी वगैरे असं असतो, तर तो पण त्यांना ठेवायचा आहे. त्यानंतर पूजेमधील महत्त्वाचा भाग आहे या म्हणजे पत्री. पत्री आपल्याला शिवपिंडीवर म्हणजेच महादेवावरती ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला त्या पत्रीही पिंडीवरती ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये काही फळे आणि पंचामृत पण घ्यायचा. नैवेद्य दाखवून 3 वेळा पाणी फिरवायचे. नैवेद्यम समर्पयामी म्हणून घ्यायचे. नमस्कार करायचा मनोभावे. स्त्रिया असतील तर अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे. आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे. पूजा झाल्यावर हरतालिकेची कहाणी पण वाचायची आहे. महादेवाची नंतर आरती करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की हरतालिकेची पूजा कशी करायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे डेली फॅक्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.